संजय राऊत आता म्हणाले तपोवनातली झाडं इथे त्यांना झटायची त्या महाजनना. नाशिकच्या तपोवनातील वृक्ष छाटताना पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना छाटलं. राज ठाकरेचं गिरीश महाजनांवर टीकास्त्र. दत्तक घेतो म्हटल्यानंतर हा बाप परत फिरकलाच नाही. नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा करणारे फडणवीस सत्ता आल्यानंतर नाशिककडे फिरकलेच नाहीत. राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर आरोप. काँग्रेस सोबत युती केली तर आमच्यावर हिंदुत्व सोडल्याची टीका करता, तर मग अकोट आणि अंबरनाथ मध्ये तुम्ही काय सोडलं? उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका. एकोणीसशे 52 साली स्थापन झालेला पक्ष दुसऱ्यांची पोरं भाड्याने घेतो. राजकीय फोडाफोडीवर ठाकरे बंधूंचा प्रहार. बीड आणि परळी नगरपालिकेमध्ये नवीन राजकीय समीकरण. गटनेत्यांच्या निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादीची MIM सोबत युती. अंबरनाथ नगर परिषदेमध्ये भाजपला खासदार श्रीकांत शिंदेंचा धक्का. शिंदेंच्या शिवसेनेचा राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापनेचा दावा. ठाण्यात लाडू वाटून जल्लोष साजरा. तर भाजपने जर परवानगी दिली ना तर एकनाथ शिंदेचा टांगा पण पलटी करेल आणि घोडे पण बेपत्ता करून टाकेल. फरार नाही, बेपत्ता करून टाकेल. एकनाथ शिंदेंनी मला हलक्यात घेऊ नये. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत गणेश नाईकांचं मोठं विधान. शिंदेंच्या सेनेकडून गणेश नाईकांच्या आरोपांचा समाचार. गणेश नाईकांवर अनेक भूखंड लाटल्याचा गंभीर आरोप. नाईकांच्या मुलांवरही खासदार नरेश म्हस्केंचा निशाणा. आणि विलासरावांचं नाव पुसून टाकू असं कुणीतरी येऊन म्हणालं. असं वक्तव्य महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. अजित पवारांची रवींद्र चव्हाणांवर नाव न घेता टीका. MMRDAच्या माध्यमातून हातामध्ये घेतला आणि त्या माध्यमातून कोंडी जी आहे ती कमी करण्यासाठी उडान पूल आणि भुयारी मार्गाचं काम आपण सुरू केलं आहे. सांताक्रूज चेंबूर लिंक रोड आणि फ्रीवेवर येणारी जी वाहतूक आहे ती ठाण्याच्या दिशेने सुरक्षित जाण्याकरता आपण या ठिकाणी ही कारवाई करतो. ईस्टर्न फ्रीवेचा आपण विस्तार करतो. छेडानगरला जो ईस्टर्न फ्रीवे संपलेला आहे तो आता पलीकडे आपण ठाण्यापर्यंत आणि तिथनं आमणेपर्यंत नेण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचंही काम आपण करतो. शिव ट्रांबे रोड जो आहे त्याच्यावर देखील वाहतुकीची कोंडी तयार करण्याकरता, कोंडी कमी करण्याकरता चेंबूर नाकाणी शिव ट्रांबे रोडवर आपण अनेक एलिव्हेटेड रोडचं काम हातामध्ये घेतलेलं आहे. तिथनंही आपण ती कोंडी जी आहे ही कोंडी आपण त्या ठिकाणी समाप्त करणार आहोत. आपल्याला माहिती आहे ईस्टर्न सबब आणि वेस्टर्न सबब हे जोडण्याकरता देखील आपल्याला आपण या ठिकाणी मुलुंड पासनं तर गोरेगाव पर्यंत एक बोगदा तयार करतो की ज्या माध्यमातून हे 2 एक्सप्रेसवे आपल्याला जोडता येतील. आज जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या चेंबूरमध्येही पुनर्विकासाची कामं या सगळ्या आसपासच्या परिसरात आपण सुरू केली आहे. आणि हे सगळं करत असताना आपण सामान्य माणसाची सोय कशाने होईल हे पाहण्याचा प्रयत्न आपण करतोय. बंधू भगिनींनो, आज आपण जर बघितलं तर या मुंबईमध्ये मुंबईकरांकरता विचार करून अनेक मार्गांचं काम, या मुंबईला डिकंजेस्ट करण्याचं काम, ईस्टर्न एक्सप्रेसवे असो, वेस्टर्न एक्सप्रेसवे असो, कोस्टल रोड असो, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या सी लिंक असो, या सगळ्या आपण तयार केल्या आणि आज मुंबईचा चेहरा बदलण्याचं काम आपल्या माध्यमातून चाललंय. आणि हे सगळं करत असताना आपण बघा, आपण नेहमी विचार जो केला तो सामान्य, अरे वा, माननीय आठवले साहेब मंचावर आलेले आहेत, त्यांचं देखील एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. आणि मुंबईकरांचा भविष्यातला विचार देखील आम्ही केला.
मुंबई शहर वाढतंय, पिण्याच्या पाण्याची गरज वाढते. गेले इतके वर्ष गारगाईचा प्रकल्प ज्यातनं 500 MLD पाणी मुंबईला मिळू शकतं, सगळ्यात स्वस्त प्रकल्प, सगळ्यात त्या ठिकाणी ग्रेडियंटनी पाणी येणार, पण 20 वर्ष या प्रकल्पाचं कामच पुढे जात नव्हतं. मला सांगताना आनंद वाटतो, त्यातल्या अडचणी मी समजून घेतल्या आणि त्या अडचणी दूर केल्या आणि गारगाईच्या प्रकल्पाला 2 वेळा नामंजूर झालेला प्रकल्प, त्याला फॉरेस्ट आणि एन्व्हायरमेंटची परमिशन आणली आणि परमिशन आणून त्याचं टेंडर काढलं, त्याचं काम सुरू केलं. आता 500 MLD पाणी ऍडिशनल मुंबईला मिळेल आणि त्या माध्यमातून पुढचे 20-25 वर्ष मुंबईमध्ये कधीही पाण्याची टंचाई ही आपल्याला पाहायला मिळणार नाही. अशा पद्धतीनं आपण हे काम केलंय. इंदू मिलचं स्मारक आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं ज्या ठिकाणी महापरिनिर्वाण झालं, त्या ठिकाणी जुन्या सरकारनं इंचभर जागा देखील दिली नव्हती. आठवलं साहेब, आम्ही मोदीजींकडे गेलो, 3600 कोटी रुपयाची जागा मोदीजींनी दिली. आज इंदू मिलला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होत आहे. आज खऱ्या अर्थानं एक प्रकारे मुंबईचा चेहरा बदलण्याचं काम आपण करतोय. आणि म्हणून बंधू भगिनींनो, मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, या ठिकाणी आम्ही जे बोलतो ते करणाऱ्यांपैकी आहोत. आम्ही जे केलंय ते तुमच्या समोर आहे, सांगण्यासारखं आमच्याकडे म्हणून सांगतो. आताच उद्धवजी आणि राज ठाकरेजी नाशिकमध्ये गेले होते. ते मुंबईत सभाच घेत नाही, नाशिकमध्ये जाऊन सभा घेतली आणि नाशिकच्या सभेमध्ये नाशिकच्या ऐवजी मुंबईवर बोलले, नाशिकवर बोललेच नाही. आणि नाशिकमध्ये जाऊन सुधीर मुनगंटीवार आणि देवयानीताई फरांदे आणि आमचे राहुल नार्वेकर यांच्यावर तिथे जाऊन टीका केली. यांच्याजवळ बोलायला देखील काहीच नाही, 25 वर्षात दाखवण्यासारखं काही नाही. आणि म्हणून आज आम्ही आपल्याला हे सांगण्याकरता आलो आहे, आपल्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करण्याकरता या महानगरपालिकेची महानगरपालिका आम्हाला हवी आहे. केवळ कोणाला महापौर बनवायचं याकरता नाही, केवळ कोणाला नगरसेवक बनवायचं याकरता नाही, तर या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याकरता ही महानगरपालिका आम्हाला हवी आहे. बंधू भगिनींनो, मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या आशीर्वादाने आम्हाला एक प्रचंड मोठं बहुमत मिळालं. आजपर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक जागा महायुतीला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळाल्या. आणि या जागा मिळाल्यानंतर काही लोकांनी बोलणं सुरू केलं, आता या महायुतीवाल्यांना इतक्या जागा मिळाल्या, आता यांना कोणाची गरज नाही. हे पहिलं काम काय करतील, लाडकी बहीण योजना बंद करतील. 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला, लाडकी बहीण योजना सुरूच आहे. आणि लाडक्या बहिणींनो, चिंता करू नका, जोपर्यंत तुमचा देवा भाऊ आणि तुमचे शिंदे भाऊ या ठिकाणी आहेत, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. या उलट मी तर आमच्या सगळ्या उमेदवारांना सांगतोय, ही आमची लाडकी बहीण तुम्हालाही निवडून देणार आहे. पण तुम्ही निवडून आल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका, त्यांना लखपती दीदी बनवा, लखपती दीदी. आता मोदी साहेबांनी लखपती दीदीचा कार्यक्रम दिलाय. महाराष्ट्रामध्ये 50 लाख लखपती दीदी तयार झाल्या. पुढच्या 4-5 महिन्यात आमच्या 1 कोटीपर्यंत हा आकडा जाईल. 1 कोटी माझ्या लाडक्या बहिणी या लखपती दीदी असतील. त्यामुळे पुढच्या काळामध्ये ही महानगरपालिका निवडून आल्यानंतर ज्यावेळी मी तुम्हाला भेटेन, तुम्ही वॉर्डात काय काम केलं हे तर विचारीनच, पण त्यासोबत पहिला प्रश्न माझा असेल की तुमच्या वॉर्डामध्ये माझ्या किती लाडक्या बहिणींना तुम्ही लखपती दीदी केलं याचा हिशोब मला द्या. हा प्रश्न देखील या ठिकाणी मी विचारणार आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज या निवडणुकीच्या निमित्ताने एकीकडे भ्रष्टाचाराच्या माध्यमातून या मुंबईला पोखरणारे आहेत आणि दुसरीकडे प्रामाणिकतेनं, पारदर्शितेनं तुमच्या करता काम करणारे, तुमच्या करता झटणारे, ज्यांनी मुंबईमध्ये परिवर्तन करून दाखवलाय, अशी सगळी महायुतीची मंडळी या ठिकाणी आहेत.
तुम्हाला फैसला करायचा आहे. 15 तारखेला तुम्ही मतदानाला जा. मतदानाला गेल्यानंतर ज्या मशीनवर कमळ किंवा धनुष्यबाण असेल त्याची बटन दाबा, निर्धास्तपणे बाहेर या. 16 तारखेपासनं या ठिकाणी ज्यावेळी महानगरपालिका आमच्या हातामध्ये येईल, 15 तारखेला तुम्ही आमची काळजी घ्या. 16 तारखेपासनं 5 वर्षाकरता तुमच्या काळजीची गॅरंटी महायुतीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी घेतो. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.